चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आनंदाने जावोच, स्वामी चरणी हीच प्रार्थना. प्रगट दिन विशेष आज 9 मार्चपासून करा ही 11 दिवसाची सिद्ध स्वामी सेवा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपल्या सर्वांचे प्राणप्रिय दैवत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यंदा 20 मार्च रोजी येत आहे. आज 9 मार्चपासून या महासोहळ्यासाठी बरोबर 11 दिवस शिल्लक आहेत. स्वामींच्या दरबारात उशिरा गेलेला चालतो, पण रिकाम्या हाताने परतलेला कोणीही नाही. तर जर तुमच्या आयुष्यात संकटांचा डोंगर असेल, कर्ज फिटत नसेल किंवा मुलांच्या भविष्याची चिंता असेल, तर हे 11 दिवस तुमचे नशीब बदलू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका सिद्ध सेवेबद्दल सांगणार आहे, जी उद्यापासून तुम्हाला करायची आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा तोडगा सांगणार आहे जो स्वामींनी स्वतः त्यांच्या भक्तांना सांगितला होता. नंबर 1. 11 दिवसांच्या सेवेचं महत्त्व. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांच्या दिनापूर्वीची ही 11 दिवसाची सेवा म्हणजे एक प्रकारचे अनुष्ठान आहे. हे जसे आपण दिवाळीची किंवा गणपतीची तयारी करतो, तशीच ही तयारी आपल्या आत्म्याची आणि मनाची आहे. या काळात वातावरण स्वामींची शक्ती प्रवाहित असते. का करायची ही सेवा? कारण शास्त्रानुसार कोणत्याही मंत्रांचा किंवा कार्याचा सातत्यपूर्ण 11 दिवस जप केला तर त्याचे फळ अनेक पटींनी वाढते. ही सेवा म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा एक महामार्ग आहे. नंबर 2. सेवेची संपूर्ण पद्धत. पायरी दर पायरी, नियम आणि संकल्प. उदाहरणार्थ उद्या सकाळी 9 मार्च लवकर उठून स्नान उरकून स्वामींच्या समोर बसा. हातात थोडे पाणी घेऊन संकल्प करा, हे स्वामी राया, मी माझ्या तुमची इच्छा बोला कार्यासाठी ही 11 दिवसाची सेवा करत आहे, ती स्वीकार करा. मंत्रजप. पहिली पायरी. या 11 दिवसात रोज किमान 11 माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. शक्य असल्यास पिवळ्या आसनावर बसून जप करा. जप करताना डोळे मिटून स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणा. स्वामी चरित्र सारामृत. दुसरी पायरी. सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे सारामृत वाचन. रोज 3 अध्याय वाचा. उद्या 1 ते 3, परवा 4 ते 6 याप्रमाणे वाचन करा. जर तुम्हाला पूर्ण वाचन शक्य नसेल तर किमान 18व्या अध्यायाचे वाचन रोज 3 वेळा करा. 18वा अध्याय हा संकट निवारक मानला जातो. तारक मंत्र. तिसरी पायरी. रोज रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्वांनी मिळून तारक मंत्र म्हणावा.
यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शांत झोप लागते. एक सत्य अनुभव कथा. एकदा एका गरीब भक्ताने प्रगट दिनापूर्वी अशीच 11 दिवसाची सेवा केली होती. त्याच्याकडे स्वामींना नैवेद्य दाखवायला काहीच नव्हते. त्याने एक श्रद्धेने पाणी अर्पण केले. स्वामींनी त्याला दृष्टांत दिला आणि सांगितले, तुझ्या श्रद्धेचे फळ तुला मिळाले आहे. अवघ्या काही दिवसात त्या भक्ताची सर्व संकटे दूर झाली. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की स्वामींना सोन्या चांदीची नाही, तर तुमच्या भावाची, श्रद्धेची भूक आहे. नंबर 4 काय टाळावे आणि काय करावे. या 11 दिवसांच्या काळात घरात सात्विक वातावरण ठेवा. शक्य असल्यास मांसाहार टाळा. कोणाबद्दलही वाईट बोलू नका. कोणाही गरजू व्यक्ती तुमच्या दाराशी आल्यास त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका, कारण स्वामी कोणत्या रूपात येतील हे सांगता येत नाही. रोज सकाळी स्वामींना पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. मी बोलत होती, मग जाऊ कोणासोबत? तृप्ती असेल का ग? तृप्ती सोबत जाऊ शकते. याच्यासाठी बोनस टिप, तुपाचा दिवा लावा. बोनस टिप. तर भक्तांनो, आज 9 मार्च आहे, विसरू नका. आजपासून ह्या सेवेला सुरुवात करा. 20 मार्चला जेव्हा प्रकट दिन असेल तेव्हा तुम्हाला स्वतःला तुमच्या मनातील इच्छा शांती जाणवेल. विशेष टीप, प्रगट दिनाच्या दिवशी 20 मार्च जवळच्या स्वामी मठात जाऊन पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवा किंवा गरिबांना वाटा. हे स्वामींना अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या 5 ओळखींच्या स्वामी भक्तांना स्वामी सेवा करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की लिहा.